13 मैल ते माळकवठा रोडवरून जाणाऱ्या कारमधून 1,52,000 रुपयांची अवैधरित्या दारू मंद्रुप पोलिसांनी पकडली आहे। पोलिसांनी वाहन चालक मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ वय 35 राहणार माळकवठा तालुका दक्षिण सोलापूर याला नोटीस देऊन सोडलं आहे। 2 लाखांच्या कारमध्ये 1.5 लाख रुपयांची विदेशी बनावट दारूचे बॉक्स घालून मेहबूब नदाफ सोलापुरात येत होता। खबऱ्याकडून पोलिसांना त्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी मंद्रुप शहरातील कत्री चौकात सापळा लावला। काही वेळानं ती कार त्या ठिकाणी आली। पोलिसांनी कार अडवली आणि गाडीची झडती घेतली। यावेळी कारमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले। कार आणि दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विलास यामावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक मसलखांब भोसले, सुतार, काळे शेख यांच्या पथकानं पार पाडले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।